नमस्कार, मी ॲडव्होकेट मिनल महाजन माझ्या A to Z मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत तिरुपती बालाजी येथे प्रसादाच्या लाडूमध्ये जी भेसळ झाली आहे त्या बाबतीत सखोल माहिती घेणार आहोत। श्री वेंकटेश स्वामी मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात आहे आणि तिरुमला तिरुपती देवस्थान यांच्या मार्फत हा सगळा कारभार बघितला जातो, जे आंध्र प्रदेश सरकारच्या अंतर्गत येते। तिरुपती येथे हे बेसन लाडू खूप छान प्रकारे बनवले जातात, ज्यात 600 कर्मचारी विशिष्ट किचन मध्ये हे लाडू बनवतात आणि रोज 8 लाख पेक्षा जास्त इथे हे लाडू बनवले जातात। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येवर हे लाडू तयार होतात व लोकांमध्ये प्रसादाच्या रूपात वाटप होतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत की ह्या लाडूंमध्ये भेसळ ही कशी असू शकते। आताचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी मागील मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर आरोप केला आहे की त्यांच्या काळात ह्या लाडूमध्ये भेसळ झाली आहे, जसे गोमांस, डुकराची चरबी आणि माशाचे तेल अशा प्रकारचे घटक यात आढळले आहे। रेड्डी हे धर्माने ख्रिश्चन असल्यामुळे हा धार्मिक वाद पेटला आहे। या वर्षाच्या सुरुवातीला देशाच्या विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाने तिरुपती बालाजीच्या या लाडूच्या गुणवत्तेच्या बाबतीत प्रश्न निर्माण केला होता। नायडू यांनी जून मध्ये मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करताच तिरुमला तिरुपती देवस्थानचे बोर्ड बरखास्त केले आणि लाडूचा मुख्य घटक असलेले तूप याची खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी एक समिती स्थापन केली। समितीने तुपाचे नमुने हे गुजरातमध्ये NDDB यांच्या अंतर्गत CALF येथे पाठवले। या अहवालात गोमांस तसेच डुकराची चरबी आणि माशाचे तेल आढळले असल्याचा प्रश्न उत्पन्न केला। नायडू सरकारने रेड्डी सरकारवर आरोप केला की त्यांनी कधीही परीक्षण हे लाडूचे केलेले नाही त्यांच्या काळात। पण रेड्डी यांनी सांगितले की 5 वर्षात 18 नमुने नाकारण्यात आले। 2018च्या दरम्यान AR डेअरी तामिळनाडू यांच्याकडून 320 रुपये किलो इतक्या कमी दरात तूप हे घेण्यात आले। अर्थातच इतक्या कमी दरात तूप घेण्यात आले म्हणजे भेसळ ही इथेच झाली असणार, कारण याच काळात मार्केटमध्ये 500 रुपये किलो भावाने तूप हे विकले जात होते। हे सगळे आरोप धार्मिक असल्याने अर्थातच सरकार बळीचा बकरा शोधणार हे लोकांचे म्हणणे आहे। कंपनीने या दाव्यांना विरोध केला आहे। रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नायडू यांनी STTची घोषणा केली आहे। पूर्वीचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी हे सगळे खोटे असल्याचं 8 पानी पत्र मोदी यांना पाठवले आहे व हे सगळे खोटे असल्याचं त्यात सांगितलं आहे। तसेच नायडू यांना समज देण्याची मागणी केली आहे आणि ह्यासाठीच केंद्राने या बाबतीत पूर्णपणे सविस्तर असा अहवाल मागितला आहे। आपल्यासारख्या लोकांचे हेच म्हणणे असले पाहिजे की राजकारण आणि धर्म हे एकत्र करू नये। तसेच मोदी यांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे की हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी कोणतेही षडयंत्र या भारत देशात रचले गेले नाही पाहिजे। तर जय भारत।